गायला जातं कानडी संगीत आम्ही गात होतो. अजूनही त्यांचे राग आम्ही नाही का गात, आमचे राग ते गातात. त्यामुळे तसं काही नव्हतं. त्यामुळे उत्तम जे दिसेल ते सगळीकडून आमच्या मराठी नाटकात आलं आणि त्याने नाटक समृद्ध झालेलं आहे. छान. मास्तर सांगा ना उदाहरण, एक कानडी चाल आणि तशीच ती आपल्या मराठीत हवी तेवढी आहे अशाला म्हणायला सांगतो. पण पहिल्यांदा तुम्ही ते कानडी म्हणून दाखवा. चाल सांगतो तुम्हाला. कानडीच्या अंकलिपीच्या पुस्तकातलं पहिलं गाणं लहान पोरांचं पुस्तक असतं ना बेसर, बर त्यात ते गाणं पोरांना शिकवायचं म्हणजे चिक्कमक्कळी केळी रय्या नानु अक्करदिंदली पेळुवे नुडिया. म्हणजे चिक्कमक्कळी म्हणजे लहान मुलांनो पेळुवे नुडिया. ऐका मी सांगतो ते. ನಾನು आज ಅಕ್ಕರದಿಂದಲಿ ಪೇಳುವೆ ಒಂದು ನುಡಿಯ ಪಿಡುತ್ತೇನೆ. ಏಕ್ ಗೋಷ್ಠ सांगतो ऐका असं. ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿ ಕೇಳಿರಯ್ಯ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿ ಕೇಳಿರಯ್ಯ ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳಿ ಕೇಳಿರಯ್ಯ ನಾನು ಅಕ್ಕರದಿಂದಲಿ पेळुवे नुडिया चिಕ್ಕ मಕ್ಕಳಿ ಕೇಳಿರಯ್ಯ. अशा म्हणून मी संतोषे हा मी संतोषे हा अर्पण केला. संतोषे हा अर्पण केला. दुर्मिळचे खळ मजला बाई दुर्मिळचे खळ मजला बाई दुर्मिळचे खळ मजला बाई दुर्मिळचे खळ मजला. ते सहज मिळूया ते सहज मिळूया भागाला ते तुम्ही काहा ढळला सखे ते तुम्ही काहा ढळला सखे ते तुम्ही काहा ढळला. त्या संगतीला कैसा विटला सत्संगतीला कैसा विटला. कोंडून ठेवीन बाई कोंडून ठेवीन कोंडून ठेवीन याला बाई कोंडून ठेवीन याला बाई कोंडून ठेवीन याला. मज दृष्टी सन लगे मज दृष्टी सन लगे निष्ठुर मेला अरे तुमच्या लक्षात एक गोष्ट आली असेल. चालीचं साधेपण आणि सोपेपण ज्याला म्हणतात ते हे. आणि जुन्या नाटकातल्या सगळ्या चाली जी चाल पहिल्या ओळीला असेल ती चाल शेवटपर्यंत शेवटच्या ओळीपर्यंत पुरलेली आहे. चालीमध्ये कुठेही आपण काहीतरी करायला निघालो ती अभिनिवेशानं कुणीही चाली इकडच्या ओळीला एक चाल त्या ओळीला दुसरी चाल असं काही केलेलं नाही. जी पहिल्या शेवटी शब्द पोहोचवायचे बरोबर त्या पात्राची भावना जी आहे ती पोहोचवायची आहे आणि सगळं सामर्थ्य शब्दांचं आहे. वसंतराव ह्या ज्या सोबती नाटकात ज्या चाली आहेत त्या किर्लोस्करांनी दिल्या
किर्लोस्करांनी दिल्या, बाबुबा नाटेकरांनी दिल्या, मोरोबा बाबुलीकरांनी दिल्या. तर आता आपणच आपल्या चाली द्यायच्या, गाणारे पण आपणच. मग कितीही गाणं कुठचंही कितीही गावं, त्याला काही संकेत नियम वगैरे काही होते का? तसं काही नव्हतं, आपल्या मनाप्रमाणे गायचं. अहो नाटकाचा दंडक इतका चांगला पाळला जात असे किर्लोस्करांनी